कृष्ण हरी मंडळी. बघा दुपारचा टायमिंग झालाय गायांचा, घ्यायचा चारा टाकून. आता इकडं बांधून झाल्यात समद्या. जे शिल्लक होतं पहिलं ते आजवर कुंड्या आपलं गव्हाणीतलं खाऊन घेते, तर ते कुंड्याच येताना तोंडात. पहिलं कसं कुंड्या होत्या त्याच्यामुळं सारखं तोंडात आहे कुंड्या कुंड्या, ते तोंडात कुंड्याचंच येतं. टप्प घेते चारा घेण्यासाठी आणायला घेतो. आता पटापटाच चारा टाकून त्यांचं चालू कुठे करायला, माझं चालू असतं चारा टाकायला. कसं असतं दोघांचं विकून केलं म्हणजे उरकतं पटापटा. चला आता घेते चारा टाकून, घेतल्यावर जावते तुम्हाला कसं काय चारा बिरा टाकून झालाय गायांना. एकदा गायांची झलक दावते तुम्हाला. बघा अशा बांधल्यात आणि जी शिल्लक आहे ती खाणं पिणं चाललंय. बघा असं झालं. इकडं बघा आता खुराक टाकाय चालू या. त्यांनी द्यायची टाकी गमिल्यात, मी निघून अशी गायांना टाकायची. बघा अशी गायांना. इकडं बघा ही कुटी का, ह्या कुटीवर अशी टाकून द्यायची. अशी कुटीत मिक्स करायची, कुटीमध्ये टाकायची. एक एकीला घ्यायचं टाकून असं. त्याच्याशिवाय खातच नाही, तर त्यांना सवय लागली. खुराक नसल्या हो बघा असं उभा राहायचं. हा बघा इकडं बघा, खुराक नसली की उभा राहायचं. चार वाजलेत बघा. मस्त असा चहा बनवलाय. कसं काम दुसरं अजून शेण टाकणं बाकी, पण चहा प्यायल्याशिवाय काम सुधरत नाही. आणि मला तर खरंच आहे, मला तर चहा प्यायल्याशिवाय कामच आवडत नाही. म्हणलं आता चला अगोदर चहा पिऊन घ्यावा. चहा प्यायल्याच्या नंतर शेण टाकायचे. काय सांगावा, काम सांगायचे उगेच नाही. जितकं करीन ना तेवढं कमीच आहे. फक्त करणार खमीर पाहिजे. बघा इकडं कस काय चहा वाटतोय सांगा. इकडं दूध या, दूध गरम बिरम करून ठेवलंय आणि शेगडीवरती बनवलाय चहा. दुधावरती झाकण ठेवलंय. कसं असं झाकण ठेवावं लागतंय. शेगडीवरती चहा बनवलाय. लाईट असते आपल्याला कंपल्सरी. आणि बघा हो का इकडं अशी शेगडी आहे आपली. काय होतं करंट ह्याचं भेव राहत नाही चुलीमध्ये ठेवल्याच्या नंतर शेगडी, त्याच्यामुळे अशी बनवली. बघा घेतो चहा पिऊन. आता झाले शेण बिन समजा टाकून बिकून काम बिम आवरले. आता गाया पाणी पाजायचा टायमिंग झाला. बघा कसं काय स्वच्छ केलंय गायांकांनी संपूर्ण धावते. बघा इकडं बघा कसं काय स्वच्छ केलंय. काही काढला बी गोठा कसं काय स्वच्छ करून घेतला या. चांगला असा इकडं स्वच्छ केलंय समजा गायांखाली. इकडं पण पहा. आता फक्त राहिले गाया पाणी पाजायच्या. घेऊ पाणी पण पाजून. बघा ही काढला बी कसं काय स्वच्छ करून घेतलंय. घाण आवडत नाही आम्हाला, मला स्वच्छ पाहिजे. इकडं आपलं मुर्गा स्किंग आहे. इकडं मस्त असं मुर्गा स्किंग आलेलं आहे आपलं. इकडं ही पटांगण आता जाळी वेळी आणलेली. आता घ्यायचं आहे मुक्त गोठाच करून. लवकरच होईल मुक्त गोठ्याचं काम चालू. इकडं आंब्याचं झाड आहे, ही संत्रीचं झाड आहे, ही नारळ. आणि आपल्या शेवग्याला किती फुलं आलेत पहा. बघा इकडं पाठीमागं पण एक शेवगा आहे आणखीन. ह्याला बघा किती शेंगा आल्या. तर भरपूर असा माल लागलाय शेवग्याला. पांढर झाली संपूर्ण. आणि एवढसा छोटा शेवगा आहे, पण छोट्या शेवग्याला किती किती प्रमाणाच्या बाहेरच माल लागलाय. इकडं आहे नारळाचं. चला आता सारं काम आवरले. गाया पाणी दावायच्या राहिल्यात, पण म्हणलं चला दावता येते. लगेच काय एवढी घाई गडबड नाही, अजून टायमिंग आहे. तोपर्यंत म्हणलं रानातनं जरा फेरफटका मारून
या बघा इकडं हे आमच्या आप्पाचं आणि ह्यांचं घर आहे, त्यांचं हे कुत्रं आहे. माझा आवाज ऐकला की ती धुमाटी येणार म्हणजे येणारच. त्याला कुठं बी ऐका येऊन द्या आणि कुठं बी दिसून द्या, लगेच माझ्या मागं निघणार म्हणजे निघणार. बघा आता मी आता मोहर निघाली की माझ्या मोहरच निघाला. बघा इकडं, चल चल बाबा चल. काय म्हणतो बघा इकडं कसं असतं, माणसापेक्षाही अशा ह्या मुक्या प्राण्याला जास्त कळतं. माणसाला सकट एवढं समजत नाही, पण एवढं ह्या मुक्या प्राण्याला ज्ञान असतं. ह्यो गहू आहे बघा, कसं गारट्यात गव्हाला मानावतं, त्याच्यामुळे गारट्यातच गहू असतो. आता गव्हाचा सीजन आहे ह्यो. बघा कसं काय आलाय गहू. चला म्हणलं आता रानातनं जरा फेरफटका मारून यावं, त्याच्यामुळं निघाले. उलशा मिरच्या आणायच्या. तर कसं रानात आल्यावर काय का व्हायना थोडंफार माणूस घेऊन येतच. भाजीला म्हणा काय का व्हायना म्हणा, शेतकऱ्याचं तसंच असतं. कुठं गेलं तरी थोडंफार का व्हायना काय का व्हायना घेऊन येतं, म्हणजे येतच माणूस. त्याच्यामुळं म्हटलं चला आता उलशाक मिरच्या घेऊन येऊ, काय का व्हायना. बघा अशा मिरच्या आहेत तिथं. ही गवारीची झाड आहेत मिरच्यात कुठंतरी, पण ह्या दिवसात काय होतं, मावा पडतो गवारीवर, माव्यावानी पडलंय. बघा माझ्या मागच आलाय, डोगे गेला तिकडं. आता चला आता घेते मिरच्या तोडून. इकडं मकाई बघा, अशी मकाई मस्त अशी मका आली आहे. छान अशा मस्त मकाया बघा, यंदा चांगल्या मका आल्यात. वाहडं घेतलंय टाकून बघा, अशी त्यांची बैल जोडी. राहू परत द्या उद्याच्याला, उद्याच्याला टाकायचंच आहे की. उद्याच्याला आता आणा, उद्या हा आणा उद्या बी आणा, असून द्या आणून द्या, आणा उद्याच्याला बी आणा. वाहडं घेतलंय टाक बघा, असं वाहडं टाकलंय. इकडे चालल्यात वाहडेवाले. आपल्याकडे खायचं कमी नाही, खोटं बोलायचं ना, कॉपी करायची नाही. मग कमान झक मारली या घेतलं या. अरे आपल्याकडे आता थोडस नाहीये. माका खायला याला टायमिंग आहे, त्याच्यामुळे म्हणलं चला मुरगास किंग आहे, ऊस पण आहे, पण चला म्हणलं थोडंसं घेऊ जोडगण. बघा इकडं धाराचा टाइम आहे, धारा चालू आहे सध्याला आपल्या. इकडं बघा, इकडं आपली कुटी या. इकडं वासरू खाऊन देऊन झालंय त्याच्यामुळे त्याला बांधलं इकडं. बघा आता धारा चालू, इकडं मिशन चालू आहे आपली. धारा अशा चालू इथं, इकडं असं धारा चालू. इथं कॅन्ड आणून मांडलेलं आहे. घेतलं 100चं घेतलं, उद्या पण सांगितलंय होय त्यांना आणायला. हा उद्या पण सांगितलं, उद्या पण आणा म्हणलं. चला असून द्यावं, कसं नडी तुडीला लागतं, अडचणीला असल्याला शिल्लक बरं असतं, म्हणून म्हणलं चला. जाता चालली होती रस्त्याने गाडी, मग वाड्यावाल्याला आवाज दिला, वाडं घेतलं. झाले शेणं बिनं टाकून, झाली तर शेणं बिनं समजा झालंय टाकून. मस्त असा दिवस मावळलाय छान असा. लय थंडी वाजते, लय गार सुटलंय, सांगायचं होत नाही इतका गारचा सुटला या.